तर चला तर मंडळी भोगीची भाजी कशी बनवायची ती पाहूया. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे काही भाज्या. त्यामध्ये आहे फ्लॉवर, गाजर, बटाटा आणि बोरं कापलेली. त्यानंतर पावटा, वाटाणा आणि घेवडा. वांगी मी इथे आधी पाण्यामध्ये कापून ठेवली होती. आता आपण सर्व भाज्या धुवून घेऊया. एकीकडे आपण मसाला भाजून घेऊया भाजीसाठी. त्यासाठी आपण शेंगदाणे आधी भाजून घेऊया. भाजले की काढून घेऊया आपण शेंगदाणे. त्यानंतर खोबरंही भाजून घेऊया. खोबरंही भाजलेलं आहे तर आपण तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याचबरोबर तीळही आपण भाजून घ्यायचे आहे थोडेसे. त्यातच मी थोडंसं कारळं टाकणार आहे. ते दोन्ही आपल्याला एकत्रच भाजून काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकूया लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर आल्याचा तुकडा, कोथिंबीर. ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल घालून तीळ घालायचे आहे फोडणीसाठी. त्याचबरोबर मोहरी, जिरं, जिरं तडतडली की त्यामध्ये आपल्याला बारीक केलेला मसाला घालायचा आहे. मसालेही आपण छान तेलामध्ये परतून घेऊया. मसालेही आपण छान तेलामध्ये परतून घेऊया. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत मसाले. आपण घालूया हळद, कांदा लसूण मसाला, मीठ, सब्जी मसाला, थोडीशी धना पावडर. सर्व मसाले आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाल्यांना तेल सुटले की त्यामध्ये आपण चिरलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. मसाल्याला आता छान तेल सुटलेलं आहे. तर आपण त्यामध्ये भाज्या घालून घेऊया. भाज्याही आपण छान मसाल्यांसोबत परतून घेऊया थोड्याशा. एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. भाज्या आपण थोड्या वेळ झाकून ठेवूया. भाज्या थोड्या अशा परतल्या की आपण त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे.
तर आता आपली भाजी छान शिजत आलेली आहे. तर आपण तिला सर्व करूया. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.